12 फुटापर्यंत असणार आहे तरी गोड गणपती. सरकार लक्ष देत नाही ओके. गणपती कारखान्याकडे. हा तुम्हाला परेलचा महाराज असणार आहे. 9 फुटामध्ये पाहायला भेटणार. 5 फुटापर्यंत असणार आहे आणि गोड गणपती पाहू 5 ते 7 फुटी बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार. बाप्पानं पाहू शकता काहीतरी युनिक असणार आहे. 10 केजी असणार आहे आणि 10 केजी हा परेलचा महाराज उभा आहे. 9 फुटी आरामात असणार आहे बाप्पा. एका पायावर उभा असणारा. त्याचा कोणता स्पेशल गणपती असणार आहे? गोड गणपती आणि परलचा महाराजा. परेलचा गरुडवाला पण तुम्हाला 5 फुटामध्ये पाहायला भेटेल. रूप अवतारामध्ये बाप्पा आणि गरुड देव पाहायला भेटणार आहे कमाल. चिंचपोकलीचा चिंतामणी तुम्हाला पाहायला 25 फीट तक डाला है. 25 फीट. सर्व बॅलन्सिंग मूर्त्या वगैरे असणार आहे बघा. परलचा महाराजा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. बाप्पा काय वाटतोय पेंट गेला राक्षस असणार आहे आणि 10 फुटी आरामात असणार आहे. अथर्व आर्ट आणि श्री गणेश कला केंद्र. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वेरेन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत हमरापूरमध्ये. सर्वात मोठे गणपती तुम्हाला पाहायला भेटणार. जसे मुंबईचे गणपती फेमस आहेत तसे या हमरापूरमधल्या एका आर्टचे गणपती भरपूर फेमस असतात. त्यांचे डेमोज मोठमोठे लागलेले असतात. 7-7 फुटापासून डेमो चालू होतात आणि तेच आपण बघण्यासाठी आज आलेलो आहोत अथर्व आर्टला. चला बघूया कोणकोणते गणपती रेडी आहेत आणि कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला भेटतात. बोला करूया व्हिडिओला सुरुवात आणि बोलूया गणपती बाप्पा मोरया. पहिले पाहू शकता तुम्ही अथर्व आर्ट असणार आहे. यांचा हा एक असणार आहे. इकडं तुम्हाला डेमो पाहायला भेटणार आहेत. हे बघा इकडं तुम्हाला डेमो असणार आहे. हे बघा डेमो गणपती असणार आहे. तेच आपण आता बघणार आहोत. आणि इथूनच अजून एक कारखाना आहे त्यांचा सेपरेट असणार आहे. तिकडं त्या साईडला पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा श्री गणेश कला केंद्र आणि अथर्व आर्ट दोन्ही एकत्रच असणार आहे. सो चला जाऊया आतमध्ये, पाहूया गणपती कोणकोणते पाहायला भेटणार आहे आपल्याला. पाहू शकता फर्स्ट वन गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. भरपूर मोठा गणपती बाप्पा असणार आहे. हा बघा बॉडी पेंट अभ्रक लावलेला पाहायला भेटणार आहे. बाप्पांना पाहू शकता तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. पिस्ता कलरचा शेला असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता पिंकिश टाईप असणार आहे. सिंहासन पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा असा बाप्पा असणार आहे. हा नाही बोलून 7 फुटी बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय. नेक्स्ट वन पाहू शकता तुम्ही. हा गोड गणपती बोलून फेमस झालेला असणार आहे. तोच गोड गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 5 फुटापर्यंत असणार आहे आणि गोड गणपती पाहू शकता काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे मस्त असा. आणि विठ्ठल रूपात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पाहू शकता दोन्ही कानामध्ये तुम्हाला मासे पाहायला भेटणार आहे. आणि विठ्ठल नाम पाहू शकता तुम्हाला विठ्ठल नाम असं पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता काहीतरी युनिक असणार आहे. चमकीवाला शेला टाकलेला आहे. आणि धोतर पण पाहू शकता कमरपट्टा वगैरे आहे. आणि फुल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही गोड गणपती पाहायला भेटणार आहे. मस्त असं 5 ते 6 फुटी असणार आहे. पाहू शकता बॅलन्सिंग मूर्ती ज्याला बोलले जाते. आणि यंदाचा हा ट्रेंडिंग गणपती असणार आहे अथर्व आर्टचा. पाहू शकता तुम्ही मस्त असं पाहायला भेटणार आहे गोड गणपती. नेक्स्ट वन गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सिंहासन पाहू शकता दोन्ही साईडला तुम्हाला घोडे पाहायला भेटणार आहेत. हे बघा आणि पितांबर पाहू शकता येल्लोइश असणार आहे. आणि किनार तुम्हाला डार्क गोल्डन आणि डार्क ग्रीनमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता पिंकिश कलर असणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता किती भला मोठा आहे. बाप्पानं पाहू शकता हा बघा कान तुम्हाला सुपासारखे पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानं पाहू शकता काहीतरी युनिक असणार आहे. आणि हा 8 ते 9 फुटी आरामात असणार आहे बाप्पा. पाहू शकता तुम्ही. हा बघा हा फुल्ली बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि भले भले मोठमोठे गणपती तुम्हाला इथंच पाहायला भेटणार आहे. हे तर फक्त तुम्हाला डेमो दाखवलेत. अजून डेमो तुम्हाला येणार आहेत. हे बघा इकडे रेडीच असणार आहे. सर्वात मोठी गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही. हा सर्कल डिझाईनमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे सिंहासन. आणि बाप्पा पाहू शकता नेकेड टाईपमध्ये बाप्पा असणार आहे. आणि बाप्पा नाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. हा फुल बाप्पा तुम्हाला 9 ते 10 फुटी असणार आहे. हा बघा असे भरपूर गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं पण पाहू शकता शंकररूप अवतार तांडव करताना अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पाचं. आणि तोच बाप्पा तुम्हाला एका पायावर उभा असणारा. हा बघा हा असा असणार आहे. पाहू शकता तुम्ही. याला अजून नेसवायचं वगैरे बाकी आहे. आणि बाप्पा पाहू शकता काहीतरी युनिक असणार आहे. तुम्हाला 10 फुटामध्ये शंकररूप अवतार तांडव नृत्य करताना पाहायला भेटणार आहे. पाहू शकता हा तर मला वाटतं ट्रेंडिंग गणपतीच असणार आहे. बॅलन्सिंग टोटली बॅलन्सिंग म्हणजे पाहू शकता इथं तुम्हाला गदा दाखवलेली आहे. ही बघा अशी आडवी गदा असणार आहे. बॅलन्स बघा कुठून केलं आहे. हा इथून डायरेक्ट बॅलन्सिंग टाकलेली आहे. आणि पूर्ण बाप्पा जो दाखला आहे शंकररूप अवतारामध्ये असणार आहे. तांडव नृत्य करतानाच दाखवलेलं आहे. आणि मस्त असं सजवल्यानंतर काय वाटणार आहे बाप्पा. आणि बाप्पाचे दोन्ही पाय बघा तुम्हाला उंच वाटणार. म्हणजे खाली बॅलन्स नाही झालं आहे डायरेक्ट त्या एका याच्यातून बॅलन्स झाले आहे. आणि हा शक्यतो शंकररूप अवतार जटा उडवलेलं वाटतं आहे. पण मला असं वाटतं गदा बोलला तर मारुतीराय असू शकतो. कारण मारुतीरायची शेपटी दाखवली त्याच्यानेच बॅलन्सिंग करताना दाखवलं आहे बाप्पा असं वाटतं. आणि हा तुम्हाला 3 फुटापर्यंत असणार आहे. 3 ते 3.5 फुटापर्यंत गणपती असणार आहे. मंडळी अजून तुम्हाला बॅलन्सिंग हा बघा अजून ॲडिशनल भेटणार आहे. थोड्याच दिवसानंतर हा पण होणार आहे रेडी. पाहू शकता मयूर दाखवलेला आहे. आणि त्या मयूरावर पाय ठेवलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा पूर्ण बॅलन्सिंग मूर्ती. ही 4 फुटापर्यंत बॅलन्सिंग असणार आहे पूर्ण मयूर वगैरे पकडून.
पहिले अजून डेमो लागायचे बाकी आहे. ते बघा गणपती अजून आखणी वगैरे रेडी नाही झाली. मल्हारूप अवतारामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तो पण सिंहासन असणार आहे, दोन्ही साईडला घोडे पाहायला भेटणार आहे. आणि मल्हारूप अवतारात मार्तंड रूपी अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. ते तुम्हाला प्रभावल पण तेवढ्याच मोठ्या पाहायला भेटणार आहे. हे बघा, हे एक प्रभावल असणार आहे, इकडे एक प्रभावल असणार आहे. अजून गणपती बाप्पाचं वर्किंग चालू आहे यांचं, पाहू शकता. 2-3च पेंट झालेत, कारण मोठमोठे गणपती बोलायला गेले तर भरपूर मोठे असणार आहेत. हे बघा, अजून तुम्हाला एंट्रन्स पाहायला भेटणार आहे. डेमो तर एकदम धमाकेबाज होणार आहे. हा पूर्ण पेंटिंगवाला गणपती आहे, पाहू शकता. याच्यावर आता शेला असणार आहे की कलरिंग असणार आहे माहिती नाही. हे बघा, अजून तुम्हाला रेडी होणार आहे. गरुडवाला पण तुम्हाला 5 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा, गरुडवाला पण असणार आहे, 5 फुटामध्ये आहे. प्लस इकडं व्यंकटेश आहे. यंदाचा ट्रेंडिंग गणपती तुम्हाला व्यंकटेशा पण थोड्याच दिवसात पाहायला भेटणार आहे. आणि इकडं असणार आहे स्वामी महाराजांच्या रूपामध्ये दाखवलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इकडं पण पाहू शकता. आणि मयूरवाला, मोरवाला जो असणार आहे 4 फुटामध्ये, तो बघा हा पण असणार आहे. हा पेंटिंगमध्ये आहे सध्या. हे बघा, भरपूर असणार आहे. आणि इकडं पाहू शकता, हा साचा पाहू शकता तुम्ही, एक नंबर असणार आहे. हा कुठेच मला अजूनपर्यंत पाहायला न भेटलेला गणपती बाप्पा असणार आहे. 5 ते 5.5 फुटापर्यंत असणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता, विठ्ठल नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पा नामामध्ये. आणि वर मुकुट पण सेम विठ्ठला सारखाच असणार आहे. बॅक साईडला कमान असणार, बॅक कमान अजून मोठी असणार आहे बहुतेक तरी. आणि हे बघा, पाहू शकता विठ्ठल रूप अवतारामध्ये बाप्पा, काहीतरी न्यू वन असणार आहे. थोड्याच वेळात हा पण रेडी असणार आहे बहुतेक. याची कमान ही असणार आहे. हे बघा, हे अजून ॲडिशनल होऊन हा गणपती मोठा होणार आहे कमानीमुळे. आणि कमानीवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे, हे बघा, विकराल रूप आणि गरुड देव पाहायला भेटणार आहे कमानीवर. एक नंबर, काय बाप्पा वाटणार आहे पूर्ण झाल्यावर. हा पण गणपती आहे, पूर्ण सिल्वरिश केलेला आहे. ब्लॅक शेड दिलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. बाप्पा नाम पाहू शकता, हा बघा, बाप्पा नाम असा पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला विकराल रूपमध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बघा, थोड्याच दिवसात हा तयार होणार आहे. चिंचपोकलीचा चिंतामणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तो पण 5 फुटामध्ये असणार आहे. हा बघा, पितांबर वगैरे मारलेलं आहे. अजून थोडंसं आखणी वगैरे बाकी आहे. आणि बॅगची तुम्हाला कमान वगैरे पाहायला भेटणार आहे. बाप्पा काय वाटतोय, हा बघा. बघा मंडळी, हा एक गणपती बाप्पा असणार आहे. तुम्हाला 4 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. घोड्याचा रथ दाखवला आहे, घोडा असणार आहे. आणि इकडं बाप्पा आरूढ झालेले तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बॅक साईडला तुम्हाला इकडं पाहू शकता, हे वर्क काम चालू असणार आहे. इकडं पेंटिंग वगैरे चालू असणार आहे. ही बघा, इकडं तुम्हाला ही पेंटिंग वगैरे पाहायला भेटणार आहे. हा दादूस पेंटिंग वगैरे करतो आहे. इकडं पेंटिंग असणार आहे, बॅक साईडला तिकडं वर्कआउट काम असणार आहे. आणि या साईडला बघितलं तर इकडं तुमचं जे साचे वगैरे असणार आहे त्याचं काम होतं. सो भरपूर मोठा कलाकेंद्र असणार आहे, तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, अजून कितीतरी बाप्पा रेडी व्हायचे बाकी आहेत, पाहू शकता तुम्ही. भरपूर बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आणि डेमो इकडं सगळे लागलेले आहेत. अजून व्हाईट पेंट करायचं बाकी आहे. आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही, हे बघा, भरपूर असणार आहेत बाप्पा. आणि इकडे एक मला एक नंबर वाटला बाप्पा, हा बघा, पाहू शकता, डमरूवर आरूढ झालेला बाप्पा. आणि हा 1.5 फुटामध्ये असणार आहे. काय गोंडस बाप्पा वाटतोय, हा बघा. हा असा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, डमरूवरचा बाप्पा. हा बघा मंडळी, गोड गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जास्वंद असणार आहे. आणि किती स्मॉल वाटते बघा, पाहू शकता तुम्ही. आणि इकडं मल्हारूप अवतारामध्ये पण बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा, मल्हारूप असणार आहे. बॅलेन्सिंग करण्याचं ट्राय केलं आहे. साईडला घोडा दाखवला आहे आणि समोरला फ्रंटलाच असणार आहे. हा बघा. तर मंडळी पाहू शकता, आपण आतमध्ये आलेलो आहोत. आणि इकडं काम चालू आहे, पाहू शकता. हे बघा, हात असणार आहेत, दोन्ही हात तिकडं हाताचा साचा पाहायला भेटणार आहे. इकडं भरपूर मोठमोठे साचे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. अथर्व आर्ट बोलल्यानंतर साच्यात भरपूर फेमस असणार आहे. मोठे गणपती पाहायला भेटणार, छोटे नसणार आहेत गणपती. रबर गोंद असणार आहे, पाहू शकता. ह्याच्यानेच पूर्ण मॅपिंग केली जाते रबर गोंदाने, पाहू शकता. हा हात कसा केला आहे. आणि दादा रेनेवले. दादा, आपका नाम? सद्दाम शेख। ओके, और किधर के हो? मैं मुंबई से। मुंबई से है। अभी ये गणपति कितने फुट का रहने वाला है? वो है 12 फीट का। 12 फीट का रहने वाला है। नाम क्या रहेगा गणपति का? तो गणपति का शेख को मालूम है। ओके, तो अभी यही वाला साचा रहने वाला है क्या? यही वाला, ये पूरा खड़ा है, वो वाला बैक साइड की ये गिरा हुआ, ये वाला रहने वाला है. ओके, हा असणार आहे, पाहू शकता. आणि ह्याचाच आता पूर्ण साचा मारला जात आहे. हा बघा, पाहू शकता तुम्ही, हात आहे आणि ह्याचा हा बघा गोंद मारलेला आहे. याच्यानंतर कडक होऊन तो साचा साईडला गेला जातो. एक गणपति के लिए कितना टाइम लगता है भाई?
कम से कम लगता है 12 से 15 दिन लगता है गणपति के लिए। 12 से 15 हाँ, मतलब डिजाइन हाथ वगैरह में टाइम सेपरेट। जाता है ना, ओके, डिजाइन में, साँचा में। अभी ओके। साँचा बना रहे हैं हम लोग। अब ये 12 फीट का गणपति रहेगा, किसी ने एक मॉडल डाला रहेगा, उसका बाद में रबर साचा निकालते हैं ना। बरोबर। ओके, वो रबर साचा निकालने के बाद उसका प्रोडक्शन रहता है, वो रबर साचे के ऊपर गणपति निकालना पड़ता है। आपको कितना साल हुआ था? मेरे को हो गया लगभग 15 साल, 15 साल। 18 साल हुआ ओके, ये काम करके। ये काम करके मतलब ऐसे वाला साचा साचा डालने का। बनाना, हाँ, बराबर। ओके, कितने फीट का, ज्यादा से ज्यादा कितने फीट का डाला है आपने लाइफ में? ज्यादा से ज्यादा मैं 25 फीट तक डाला है गणपति 25 में। फीट। हाँ, ज्यादा ओके बोरोवली में भी काम किया है। ओके, गणपति कौन सा था वो 25 फीट वाला? वो 25 फीट का कोई था, ओके, मेरे को याद नहीं। बोरिवली में किया था क्या? हाँ, बोरिवली में। सबसे बड़ा वो 25 फीट का। 25 फीट का था। ओके, उसके छोटा कितना किया है आपने? छोटे से छोटे किया आप लोग, जितने साइज का मिलता है इतने साइज का करता है। ओके, जैसे रहेगा वैसे कर देते। ओके भाई, ओके, धन्यवाद भाई। मंडळी पाहू शकता परेलचा महाराजा असणार आहे आणि त्याची 7 फुटाची आता मूर्ती असणार आहे। हे बघा, साचा टाकला जात आहे आणि इकडं साचा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा बघा, हा बाप्पा असणार आहे, 7 फुटाचा परेलचा महाराजा गणपती रूपात अवतार घेणार आहे आणि पूर्ण साचा टाकलेला आहे। इकडं पाहू शकता काथा वगैरे सेपरेशन चालू आहे आणि हा आता पूर्ण पॅच मारला जाईल। मध्ये तुम्हाला पाईप टाकलेला पाहायला भेटणार आहे, याच्यावर पूर्ण बॅलेन्सिंग असतो आणि पाईप पण पाहू शकता चौरस असणार आहे, रॉड असणार आहे पूर्ण। भाई ये कितना टाइम लगने वाला है? इसमें अभी फिलहाल 1 से 1.5 घंटा जाएगा। तर पाहू शकता हा परेलचा महाराजा असणार आहे। ये 7 फीट का रहने वाला है क्या? और ये है भी ऊपर जाएगा, अभी बैलेंसिंग है। बैलेंसिंग है, तो ये उसका बॉडी पार्ट बन रहा है अभी ना। और ये कितना लंबा रहता है ये फिलहाल अभी तो 8 फुट का ही है बॉडी से। आपका नाम क्या है? नरेंद्र। ओके, और क्या पे है वो? बिहार। बिहार के। ओके, अभी इसको कितना टाइम लगने वाला है ये साचे को डालने के लिए? पूरा सच्चे को डालने के लिए अभी 1 घंटा जाएगा। 1 घंटा जाएगा। 1 घंटे के बाद पूरा पूरा ओके हो जाएगा। ओके हो जाएगा। अभी इसका हाथ पैर वगैरह सेपरेट रहने वाला है, हो जाएगा। अभी ये डालने के लिए आपको 15-20 मिनट जाएगा ना? हाँ, नहीं अभी 1 घंटा जाएगा सब करने के लिए। ये एक के लिए घंटा जाएगा, उसके बाद हाथ पैर वगैरह सब रहेगा, जितना रहेगा उसके लिए। तो टोटल कितना टाइम रहने वाला है? टोटल पूरा खड़ा करने के लिए इसको अभी तो 2 से 4 घंटा समय जाता है। 2 से 4 घंटा। और ये 7 फीट से ऊपर रहने वाला है। ये पाइप का वेट कितना रहता है अंदाज से? पाइप का वेट यही लगभग 10 केजी रहेगा। 10 केजी रहेगा। पाहू शकता 10 केजी असणार आहे आणि 10 केजी हा परेलचा महाराजा उभा राहणार आहे। इकडं काथा सेपरेट केला जातो। आपका नाम भाई? राहुल। ओके, कहाँ के हो? बिहार। बिहार के। कब से काम कर रहे हो आप? 4 महीना हो गया। 4 महीने। और उनको यहाँ भी? पे आया हुआ 4 महीना हुआ। ओके, वहाँ से इधर आए हो, अभी इधर ही रहते हो फिर? हाँ, अभी इधर ही है। ओके, तो अभी कितने फीट का गणपति डाला है अभी तक आपने? अभी तो ही 12-14। 12-14 फीट का गणपती डाले। हाँ, ओके भाई, धन्यवाद भाई। ओके। पाहू शकता तुम्हाला मोठमोठे गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे। इकडे सर्व बॅलन्सिंग मूर्त्या वगैरे असणार आहे। फुल कारखाना भरलेला आहे, पाहू शकता तुम्ही। हा बघा, हा गोड गणपती वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे, भरपूर असणार आहे। ते बघा, भरपूर बॅलन्सिंग टाकलेले आहे, तिकडे भरपूर पाहायला भेटणार आहे। ते बघा, फुल भरलेला आहे आणि मोठे पण गणपती असणार आहे। हे बघा किती मोठे आहे बघा। हा बघा, पाहू शकता हा फ्रंटला असणार आहे, इथूनच आपण आलेलो आहोत। आणि हा असणार आहे, हा एक यांचंच कला केंद्र असणार आहे आणि इथं तुम्हाला मोठमोठे गणपती डायरेक्ट तिथं जसं दाखवले तसे पण पाहायला भेटणार आहेत। आणि हा बघा, हा पाहू शकता गोड गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा बघा, हा 12 फुटापर्यंत असणार आहे, तरी गोड गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि हा असणार आहे 9 फुटामध्ये बॅलेन्सिंगवाला परेलचा महाराजा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा तुम्हाला परेलचा महाराजा असणार आहे, 9 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे। हा बघा, अजून नाम वगैरे येणार आहे, पूर्ण आखणी येणार आहे, बॅलेन्सिंग पूर्ण 2025चा हा ट्रेंडिंग बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तो पण 7 फुटामध्ये। हा एक मॉडेल असणार आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे, बैठे अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे। हा पण तुम्हाला 12 फुटापर्यंत आरामात असणार आहे। इकडे तुम्हाला तेजूका या रूपामध्ये पाहायला भेटणार आहे, हा पण साच्या आतमध्ये टाकलेला आहे, पाहू शकता तुम्ही। हा बघा मंडळी, जशी एंट्री करतो आपण अथर्ववाडला, इकडे तुम्हाला महाकाय गणपती पाहायला भेटणार आहे। याची कमान वगैरे असणार आहे, कमानीला पण तुम्हाला हा बघा बॅक साईडलाच कमान ठेवलेली आहे, गणपती बाप्पा मोरया असणार आहे। वर तुम्हाला 2 उंदीर पाहायला भेटणार आहे, हे बघा। आणि फुल बाप्पा बघा कसला वाटतो। आणि इकडं पण असणार आहे, हा 12 फुटापर्यंत असणार आहे आरामात। हा बघा, महाकाय गणपती पाहायला भेटतो तुम्हाला। हा बघा, इकडं तुम्हाला छोटे पण गणपती पाहायला भेटणार आहे। हा बघा, परलचा महाराजा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे, बॅलेन्सिंग मूर्ती पाहू शकता कशी असणार आहे, ते पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा बघा,
बॅलन्स कशावर केला आहे तो पण दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. ढाचा पूर्ण असा असणार आहे आणि इथंच पूर्ण सर्कलमध्ये ते राक्षस दाखवलेले असणार आहे. हे बघा. आणि इकडे भरपूर गणपती पॅच टाकलेले तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मोठे पण गणपती असणार आहे. हा बघा, हा तेजुकाया तुम्हाला पेंट केलेला बाप्पा असणार आहे. हा बघा, म्हणजे अजून याला पेंट वगैरे येणार आहेत. काय बाप्पा वाटते पाहू शकता तुम्ही. विकराल असं रूप, सुपासारखे कान तुम्हाला पाहायला भेटणार आहे. वरचं मुकुट वगैरे पाहू शकता. पूर्ण जसं बाहुबली टाईप असणार आहे त्या टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. सूर्यदेव पाहायला भेटणार आहे. अंगरखा म्हणून दाखवलेला आहे. आणि फुल बाप्पा काय वाटतोय पेंट केल्यानंतर हा बाप्पा काय वाटणार आहे. आणि घोडा सिंहासन पाहू शकता. 2 घोडे असणार आहे. या साईडला घोडा आणि या साईडला एक घोडा असणार आहे. पितांबर पाहू शकता. आणि हा बघा, हा बाप्पा असा असणार आहे. मंडळी, तेजुकाया टाईपमध्ये तुम्हाला हे साचे टाकलेले पाहायला भेटणार आहे. आणि भले मोठे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मोठमोठे गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा किती गणपती आहेत बघा. आणि हा एक बाप्पा असणार आहे. हा पाहू शकता राक्षस दाखवलेला आहे खाली. हा बघा, हा पूर्ण राक्षस असणार आहे. आणि त्याच्यावर आरूढ झालेले तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. ते पण शंकरूप अवतारामध्ये. साईडला तुम्हाला नंदी पाहायला भेटणार आहे. पाहू शकता तुम्ही. काय विकराल रूप पाहायला भेटणार आहे. आणि ही मूर्ती तुम्हाला नाही बोलून 9 ते 10 फुटी आरामात असणार आहे. हे बघा, फुल बाप्पा तुम्हाला हा बघा असा असणार आहे. काय बाप्पा वाटतो एक नंबर. मंडळी पाहू शकता, हा बॅक साईडचा वर्क असणार आहे. आणि इकडं सर्व साचे वगैरे टाकले जाणार आहेत. आणि हे बघा, हा 2.5 फुटापर्यंत साचा असणार आहे. आणि साचा मारला जात आहे. पाहू शकता तुम्ही. दादा नाव काय तुझं? सूरज. बाप्पा साचा ओपन केला जात आहे. 2.5 फुटापर्यंत 2 ते 2.5 फुटापर्यंत बाप्पा असणार आहे. आणि साचा आता टाकलेला आहे तो ओपन केला जात आहे. पाहू शकता तुम्ही. हा बघा, हा तुम्हाला साचा आता पूर्ण बाप्पा उकार घेणार आहे. तो बाप्पा दाखवणार आहे दादूस. हा बघा, एवढी सवय झालेली असते फटाफट बाप्पा रेडी होते. पाहू शकता तुम्ही. हा बघा, 2 फूट बोलला तर फटाफट बाप्पा रेडी होणार. आणि इकडं 6 हात असणार आहेत बाप्पाला. आता पॅचिंग दादूस काढणार आहे. तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे. याचे एक्स्ट्रा जे हात वगैरे असतात ते सेपरेट काढले जातात. हा बघा, पूर्ण बाप्पा तुम्हाला रेडी झालेला पाहायला भेटणार आहे. जेवढा छोटा साचा असेल तेवढी जागा असेल ती काढायला थोडंसं टाईम लागतो. बिकॉज कसा साचा छोटा असल्याने तुटण्याचा शक्यता असू शकते. आणि पूर्ण बाप्पा पाहू शकता. हा बघा, आणि दादूस असणार आहे. दादूस नाव काय? रोशन. आणि कुठला दादूस? हिरवाडी. हा, हिरवाडी. हिरवाडी. किती वर्ष तरी काम करतोस? 5 वर्ष झालं. 5 वर्ष झाली. पूर्ण साचाच टाकतोच का? नाही, आपला वत्तम करतो. हा, आपला कच्ची मूर्ती करतो. कच्ची मूर्ती असणार आहे. ओके दादूस, धन्यवाद. हां. बघा इकडं पण साचे भरपूर चालू आहेत. हे बघा, हे तुम्हाला सकाळपासून चालूच असतात साचे. 5 वाजल्यापासून चालू असतो. दादूस आपलं नाव काय? किशोर. आणि कुठला दादूस? हिरवाडी. इरवाडी. सगळे इरवाडीवालेच आहात का तुम्ही? ओके, पेन इरवाडीवाले असणार आहेत. आणि हा किती फुटाचा असणार आहे साचा? 2 फुटाचा. किती टाईम लागतोय तरी टाकायला एक साचा? अर्धा तास. म्हणजे 15 मिनटं पूर्ण साचा टाकायला की कसं असणार आहे? 15 मिनिटं साचा टाकायला, जोडाला 15 मिनिटं. 15 मिनटं साचा टाकायला जोडाला. याचे हात वगैरे सेपरेट असणार आहे. ओके, टोटल अर्ध्या तासात म्हणजे 2 फुटाचा एक गणपती होऊन जातो. अजून तरी किती वर्षाचं काम केलंस दादा? 8 वर्ष आले. हा, 8 वर्ष आले. 8 वर्ष आली. इथंच असतोस की वेगळीकडे पण? इथंच असणार आहे दादूस. पाहू शकता मोठमोठे इथं तुम्हाला 2-2 फुटाचे साचे टाकलेले आहेत. हे बघा, आत्ताच जस्ट गणपती काढला आणि लगेच साचा इकडं रबर साचा रेडी आहे. आता याच्यात पूर्ण क्लीन काथा करून टाकलेला जाणार आहे. आणि बाप्पा पुन्हा रेडी होणार आहे. तिकडं भरपूर जण असणार आहेत. हे बघा, सर्व काम चालूच आहे. 2-2 फुटाचे भरपूर गणपती लागतात. दादूस तुझं नाव काय? रोशन पाटील. आणि कुठला दादूस? दादर. दादरचा असणार आहे दादूस. आणि पाहू शकता हा 2 फुटाचा साचा इथं पण टाकलेला आहे. हा कोणता बाप्पा असणार आहे दादूस? हा सिंहावरचा. सिंहावरचा असणार आहे. किती वर्ष काम करतोस दादूस? 5 वर्ष. 5 वर्ष काम करतोस. ओके दादूस, धन्यवाद. बघा अजून भरपूर बाप्पा असणार आहेत. इकडं असणार आहे. दादूस असणार आहे. दादूस तुझं नाव काय? सागर. आणि कुठला दादूस? सागर. दादूरचाच असणार आहे. किती वर्ष तरी काम करतोस? 10 वर्ष. ओके, आणि किती वाजता येता तुम्ही आता? सकाळी 5 वाजता. सकाळी 5 ते किती असते ड्युटी? 5. 7 दिवस असते की कसं? 7 दिवस सुट्टी नसते. आपल्याला असेल तर मारू शकतो आपण सुट्टी. ओके दादूस, धन्यवाद. तुला मंडळी परेलचा महाराज असणार आहे. जेवढे पण पॅच असणार आहे ते पॅच सिस्टीम बघणार आहेत. आणि पाहू शकता ही बॅलेन्सिंग मूर्ती 2025ची तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जर काही इश्यू आला वगैरे, जॉईंट वगैरे मारायचे असतील, हात वगैरे, तर इथं जॉईंट केले जाते. बाप्पा डायरेक्ट निघतो पण त्याचे हात किंवा पाय वगैरे असतात ते कटआउट असतात साच्यामुळे. आणि ते आता जॉईंट करण्याचं काम दादूस करतोय. पाहू शकता तुम्ही. दादा नाव काय आपलं? समीर पाटील भाऊ. समीर पाटील. आणि कुठला दादू?
मी हमरापूरचाच आहे. हमरापूरचा प्रॉपर. किती वर्ष तरी काम करतोस? 7 वर्ष झाले काम करतो. 7 वर्ष. आणि हे जॉईंटचंच काम असणार आहे तुझं हो की बाकी पण करतोस? बाकी करतो पण आता रेडी वगैरे उपलब्ध आहेत गणपती आता. ओके. ते जोडण्याचं काम चालू आहे. जोडण्याचं काम चालू आहे. हा परेलचाच महाराज असणार आहे. अजून किती गणपती असणार आहेत दादा तरी? इथे भरपूर आहेत. ओके. बॅलन्स म्हणून एकच इथे राहिलेला आहे. ओके. हा 2 फुटाचा असणार आहे. 2.5 फुटात 2.5 फुटामध्ये असणार आहे. हा परेलचा महाराज 2.5 फूट आहे. अजून किती फुटापर्यंत असणार आहे तरी इथं? 8 फुटापर्यंत आहे. 8 फुटापर्यंत एक मोठा पण असणार आहे. ओके दादा, धन्यवाद दादा. मंडळी आलेलो आहोत दादाकडे, जाणून घेऊया. दादा आपलं नाव? विनोद शंकर नाईक. ओके. आणि आपल्या कला केंद्राचं नाव काय असणार आहे? अथर्व आर्ट आणि श्री गणेश कला केंद्र. ओके, दोन्ही एकत्र असणार आहे. आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती असणार आहे? फुटापासून 15 फुटापर्यंत. 15 फुटापर्यंत. आणि सजून वगैरे सर्व पाहायला भेटेल? सजवून तुम्हाला जसे पाहिजे असेल फिरून मिळतील. ओके. बॅलन्सिंग मूर्ती करून मिळेल ओके. ऑर्डर प्रमाणे. जशी ऑर्डर असेल तसं? तसे तसे. ओके. आणि किती वर्ष झाली तरी आपल्या कला 26 केंद्राला? वर्ष झाली. 26 वर्ष झालेली. ओके. तर आता यंदाचा कोणता स्पेशल गणपती असणार आहे? गोड 2000? गणपती आणि परळचा महाराजा परेलचा महाराजा आणि आणि गोड गणपती गोड गणपती. गोड गणपती किती फीट असणार आहे? 12 फुटाचा. आणि परेलचा महाराजा 9 फुटाचा. 9 फुटाचा असणार आहे. दादा मग काय वाटतं, यंदा थोडंसं पाऊस पडले, थोडंसं लेट झालंय असं नाही हा वाटत थोडे तुम्हाला? आता हे 7-8 दिवस फुकट गेले. लाईट नाही, लाईटचा प्रॉब्लेम आहे बरेच. ओके. थोडेच तसं बघाल तर सरकार लक्ष देत नाही ओके. गणपती कारखान्याकडे. आज 8 दिवस डीपी जळले तर कोणी लक्ष दिलं नाही. ओके. लाईटच्या मुळे कारखानदारांचं बरंच नुकसान झालं आता. बरोबर आहे. आणि ते पाण्याचं पुरामुळे पण पाण्याचं झालंच थोडंसं 8 दिवस. त्याच्यानंतर 8 दिवस पाऊस गेल्यानंतर 8 दिवस परत लाईटचा प्रॉब्लेम. अजून जरा- परत येतोय जातोय येतो, अजून काहीच नाही. काहीच नाही माहिती. आणि त्यांना पण तुम्हाला काय वाटतं, त्यांना सरकारने मदत केली असेल की नाही? सरकार किती कसं मदत असतं म्हणजे करणार? दरवर्षीप्रमाणे कसं असतं मला नाही माहिती. कोणत्या मदतीचा किती हात घ्यावा लागणार? बरोबर. आज जर 100 मूर्त्या जर वाहून गेल्या तर लाखो रुपये नुकसान होतंय. बरोबर. सरकार मदत किती देणार तुम्हाला? 10 आणि 20 हजार रुपये. त्यात काय होणार? त्यात काय नाही होणार. सरकारने काहीतरी आमच्यासाठी करायला पाहिजे ना नियोजन. बरोबर. याच्या लघु उद्योग मध्ये मोडायला पाहिजे आमचं बरोबर. कालंदे हे सगळे काहीतरी सरकार याच्यामध्ये. बरोबर. अजून पण कोणच काही करत नाहीये. ओके. ओके दादा, धन्यवाद. तर फायनली मंडळी व्हिडिओ झालेले. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका. असे भरपूर मोठे गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहे. अजूनही असा एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे ज्याच्यामध्ये सर्व पूर्ण झालेले गणपती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा लाईव्ह स्टेटस असणार आहे अथर्व आर्टचा. आत्तापर्यंत जेवढे गणपती झाले तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.